राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे 50,000 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती, ती घोषणा आता पूर्ण होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या योजनेचे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। यामध्ये काय फक्त आता एका जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीत किंवा 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार नाहीत, यापेक्षा अधिक म्हणजेच की 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये या 50,000 रुपयांचं बोनस वाटप करण्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पण पूर्णपणे मान्यता आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पण अगोदरच याला मान्यता मिळालेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांची आता चिंता संपलेली आहे। संपूर्ण अपडेट आता आपण बघणार आहोत। यासाठी फक्त आता तुम्ही शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आत्ताच आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला रोज अशा प्रकारे बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। राज्यभरातील शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आता पूर्णपणे दिलासा मिळणार असून आता शेतकरी बांधवांना चांगले दिलासा देणारे सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहेत। शेतकरी बांधवांची चिंता मिटलेली असून आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान जमा होणार असून होय, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट शेतकरी बांधवांना डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच आता डीबीटीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्या जिल्ह्यात सर्वात अगोदर अनुदान द्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या जिल्ह्यांची यादी पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याकरिता आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला। आता पहा, डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे की अनुदानाचे पैसे तिकून वाटप करायला सुरुवात केली कीच इकडे अर्ध्या तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ते पैसे पोहोचवत असतात। याच पद्धतीच्या माध्यमातून आता सरकार पूर्णपणे पैसे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहे। होय, आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो दिलासा मिळणार असून हे 50,000 रुपयांचं अनुदान आणि पीक विम्याची रक्कम देखील तुम्हाला वेगळीच भेटणार आहे। होय, आता काही शेतकरी बांधव असं म्हणतील की आम्हाला अनुदान भेटलं नाही तर आम्ही काय करावं, तर तुम्हाला पीक विम्याचे का होईना पैसे येतील। काहींना 17,000 रुपये मिळतील, काहींना 20,000 तर काहींना 25,000 रुपयांचा देखील पीक विमा मिळणार आहे। तर तो पीक विमा देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे। आता नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे, तर अशा 13 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। अनुदानाचे पण पैसे तुमच्या जिल्ह्यात मिळतील आणि पीक विम्याचे देखील सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळतील, परंतु तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असणे गरजेचे आहे। तर चला आता नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेले आहेत, संपूर्ण माहिती आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो दाखवणारच आहे। कारण आता सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं अनुदान आणि पीक विम्याचे देखील पैसे देण्यामध्ये येणार आहेत। हे पैसे देण्या अगोदर सरकार शेतकरी बांधवांना 2 कामे करायला सांगत आहे। जर तुम्ही ती सरकारने सांगितलेली शेतकरी बांधवांनो 2 कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये आणि सरकार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी पीक विम्याची रक्कम देणार आहे ती रक्कम शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळवायची असेल तर 2 कामे तुम्हाला करायची आहेत। कोणती 2 ते 3 कामे तुम्हाला करायची आहेत ती माहिती मी तुम्हाला पुढे दाखवतो। त्याकरिता व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ती तुम्ही 2 कामे पूर्ण केल्यानंतर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आणि 50,000 रुपये जे सरकार देणार आहे त्या अनुदानाच्या यादीमध्ये देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव येऊन जाईल आणि तुमचं देखील नाव येईल। तर चला आता संपूर्ण राहिलेली माहिती आपण सविस्तरपणे बघूयात। तर बघू शकता, आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर जमा होतील या संदर्भातील सविस्तरपणे यादी आपण बघणारच आहोत। यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला टप्पा म्हणजेच की सरकार आता लवकर सुरू करणार असून प्रशासकीय पातळीवरती सर्व हालचालींना वेग आलेला आहे। बऱ्याच महाराष्ट्रातील विभागातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर आता पैसे जमा होणार आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी प्रक्रिया आहे तरी काय,
हे पैसे नेमके कधीपासून वाटप होणार, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे जमा होणार आणि पैसे मिळवायची असतील तर कोणती 2 कामे तुम्हाला शेतकरी बांधवांनो करावी लागणार, संपूर्ण माहिती आता दाखवणार आहे। आता लक्ष देऊन आणि तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, आलेल्या माहितीनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष म्हणजे की संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघत आहोत। नेमकी आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला नेमकी कोणती कामे करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे आणि सरकारने नेमकी पैसे वाटपाचे नियोजन कशा प्रकारे केले आहे, कोणत्या तारखेपासून सरकार आता नेमकी पैसे तुम्हाला देणार आहे, पैसे पीक विम्याचे आज येणार की उद्या येणार की अनुदानाच्या रकमेसोबतच पीक विम्याचे पैसे जमा होणार, ही देखील माहिती मी तुम्हाला आता लगेच दाखवण्याचं काम करतो। बघा, आता आलेल्या माहितीनुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या हितांचे अनेक मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी हेरकर यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा हा मुद्दा म्हणजेच की पुढे आलेला होता। यामध्ये सरकारने शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतला। बघा, आता सरकारचे निर्णय नेमकी काय झाले। सरकारने पहिला निर्णय घेतला की शेतकरी बांधवांची कर्जमाफी काही झालं तरी करायची। आता बघा, सरकारने आश्वासन देखील दिलेले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी देखील करणार आणि त्याच शब्दामुळे सरकारने आता कर्जमाफीचा देखील निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफीसाठी डायरेक्ट मंजुरी अधिवेशनामध्ये सरकारकडून मिळालेली आपल्याला देखील डायरेक्ट पाहायला मिळालं आणि या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे, याच निर्णयाच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। बघा, आता कर्जमाफीचा तर फायदा होईल, त्याचबरोबर तुम्हाला अनुदान देखील सरकार आता लवकरच देणार आहे। त्याचबरोबर आता पीक विमा नेमकी कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना किती हेक्टरी प्रमाणे पीक विमा मिळेल हे तर तुम्हाला नुकसानी प्रमाणे पीक विमा मिळणार आहे, परंतु नेमकी कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विमा रक्कम जमा होणार आहे त्या 13 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अनुदान देखील लवकर मिळेल, सरकारच्या माध्यमातून घोषणा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी नेमकी पीक विमा रक्कम कोणत्या शेतकरी बांधवांना 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया। पहा, आता अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तुमच्या नुकसानीप्रमाणे आणि तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा वेगवेगळा मिळत असतो, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर अमरावती, बीड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या नुकसानीप्रमाणे तुम्हाला हेक्टरी दिला जाणार आहे। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो परभणी मधील शेतकरी असाल, पीक विम्याची गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला पीक विमा रक्कम तर जमा होणार आहे आणि त्याचबरोबर अनुदानाची देखील सरकारने घोषणा केलेली आहे, परंतु अनुदान कधी जमा होणार आहे याची अजून काय तारीख वेळ म्हणजेच की आलेली नाहीये। तारीख वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल, परंतु पीक विमा या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। त्याकरिता आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।